कोकणात गणेश उत्सवासाठी कोकणवासीय लाखोंच्या संख्येने दाखल होत आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी आपल्या गावी जायला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून लांजा बस स्थानकात कोकणवासियांची मोठी गर्दी पाहायला मिळते। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला आहे। तर गावी जाण्यासाठी कोकणवासीय अधिकाधिक एसटीला पसंती देताना दिसून येते। एसटी प्रशासन देखील सेवेसाठी सज्ज झाले असून कोकणवासियांना गावी घेऊन जाण्यासाठी एसटीच्या अधिक फेऱ्या वाढवण्यात आल्यात। गाड़ी जो कल्याणशील रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। यातच मध्यरात्री अचानक मोठा दिशादर्शक फलक रस्त्यावर कोसळला आणि काही काळ दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली। दरम्यान घटनास्थळी महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे राजू पाटील, पदाधिकारी योगेश पाटील घटनास्थळी पोहोचले आणि पोलीस फायर ब्रिगेड यांना बोलून पडलेला फलक बाजूला काढला। पंचनामा करून ठेवा। तुमचं काय नाव आहे? काय नाव आहे? गाडी नुकसान झाले ना, पोलीस अरे तुम्हाला आम्ही करून देतो साहेब। त्यांचं नाव डिटेल्स घ्यायला मला बोला। महानगरपालिका निवडणुका आधी मुंबईत भारतीय जनता पक्षाने मोठा बदल केला आहे। मंत्री आशिष शेलार यांना मुंबई अध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं असून आमदार अमित साटम हे नवे मुंबई भाजप अध्यक्ष बनलेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले आमदार प्रवीण दरेकर यांना देखील अध्यक्ष पदापासून दूर ठेवण्यात आले। मी प्रतिक्रिया देतोय, प्रश्नोत्तर करत नाही। सर, अखेर मुंबई अध्यक्ष पदासंदर्भातली प्रतीक्षा संपलेली आहे। अमित साटम आता नवे अध्यक्ष मुंबईला मिळालेले काय? गेला एक प्रदीर्घ काळ सन्माननीय श्री आशिष शेलारजी यांनी मुंबई विभागाचं अध्यक्षपद अतिशय समर्थपणे सांभाळलं। 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असतील, त्यात अतिशय उत्तम काम त्यांनी केलं। मध्यंतरीच्या काळात जेव्हा ते मंत्री होते त्या काळामध्ये मंगलप्रभात लोढाजींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबई अध्यक्षाचं कार्यभार हा सांभाळला आणि पुन्हा आशिषजींकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा आली आणि
त्यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये भाजपला विधानसभेमध्ये अतिशय चांगलं यश मिळालं आणि भारतीय जनता पक्षाने मुंबईतली नंबर 1 ची पार्टी म्हणून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि आता नवीन संघटनात्मक रचनांमध्ये आशिषजींकडे आता मंत्रिपदाचा भार आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आपला नवीन अध्यक्ष मुंबईकरता निवडलेला आहे। आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून आणि वरिष्ठांशी चर्चा करून श्री अमित साटम जे आमदार आहेत, 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले, त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे। संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या यापूर्वी देखील त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे। विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे आणि त्याकरता सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पाडतील। मुंबईतले सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत, महाराष्ट्रातलेही सर्व ज्येष्ठ नेते, अध्यक्ष, पूर्व अध्यक्ष सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता श्री अमित साटम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक उज्ज्वल कारकीर्द त्यांची असावी अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो। धन्यवाद। वणीच्या उकणी कोळसा खाण प्रशासनाविरुद्ध काँग्रेसचे राज्य प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। कोळसा खाण ते जुनाट फाट्यापर्यंत रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। आठवड्याभरात प्रशासनाने रस्ता दुरुस्त करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। या आंदोलनामुळे कोळसा वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। यावेळी पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त ठेवला होता। आज उकणी कोळसा खाण नीलजे ओपन कास्ट कोळसा खाण परिसरातील रस्ते, वीज, पाणी व उर्वरित जमीन व गावाचं पुनर्वसन, वाढीव व्हॅल्युएशन यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं गेलं। हे चक्काजाम आंदोलन लोकांच्या हितासाठी आंदोलन आहे, कारण जनता जोपर्यंत पेटून उठणार नाही तोपर्यंत हे अधिकारी मानणार नाही। वेकुली प्रशासन हे फालतूचा खर्च करत असतात, मोठ्या प्रमाणात प्रॉफिटमध्ये असून सुद्धा आमच्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे। अरे जे विचार जर केला तर खड्डे अतिशय एवढे खड्डे पडले का त्या खड्ड्यात सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही। पाणी जर जमा झालं तर त्या समोर जाऊ शकत नाही, मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे। म्हणजे साधारण पैदल चालू शकत नाही, तो टू व्हीलरवाला चालू शकत नाही। याचं काम आहे
कारण तुमचं काम आहे ह्या परिसरात, तुमच्यामुळे हे मोठी दुर्दैव आहे काय रस्ते खराब झाले. तुमचे ओव्हरलोड ट्रक चालतात, मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रक आहे, त्याची 20 टन कॅपॅसिटी 40-40 टन तुम्ही ओव्हरलोड कोळसा वाहतूक करता, तर त्यामुळे रस्ते खराब झाले. मग तुमचा आमचा अधिकार नाही का? तुमचं काम आहे का रस्ते चांगले देणं, तुमचे बाकी सुविधा उपलब्ध करून देणं. म्हणून हे अति मोठं आंदोलन आहे. भविष्यात हे जर यांनी मानलं नाही तर त्यांनी 15 दिवसाची मुदत मागितली. आम्ही तात्काळ त्याच्यावर ॲक्शनमध्ये येऊ. आम्ही रोडचे खड्डे बुजवू, आम्ही सिमेंट रस्ता करू. जर 15 दिवसात 1 महिन्यात हा रस्ता सुरू झाला नाही तर भविष्यात आम्ही सुद्धा अजून याच्यानंतर हे तीव्र आंदोलन करू. एवढ्या या प्रसंगी सांगू इच्छितो. हे सर्व काँग्रेसचे लोक आहे व सर्व परिसरातील सर्वसामान्य जनता सोबत घेऊन हे आंदोलन सुरू राहणार आहे. तर भविष्यात आम्ही अन्याय सहन करणार नाही. वेकुली मॅनेजमेंटला सांगू इच्छितो, प्रशासनाला सांगू इच्छितो का आम्ही आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू. वेळ प्रसंगी आमचा जीव गेले तरी चालेल, पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगी मी सांगू इच्छितो. गणेश उत्सवाच्या काळामध्ये महालक्ष्मी म्हणजेच गौराई बसवण्याची परंपरा असून महालक्ष्मीची येवल्याच्या विविध घरांमध्ये स्थापना करण्यात येत असते. याच महालक्ष्मीचे मुखोटे तयार करण्यात कारागीर व्यस्त असून यावेळी शाडूच्या मातीचे मुखोटे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या महालक्ष्मीचे सजावट साहित्य देखील बाजारात दाखल झालेत. येवल्यात सुरेश विश्वंभर हे गेल्या 20 वर्षापासून महालक्ष्मीच्या मूर्ती तयार करण्याचं काम करतात. यावर्षी साहित्याच्या किमतीत 30 ते 40% वाढ झाली असल्याची माहिती या कारागिरांनी दिली. 3 दिवस चालणारा हा महालक्ष्मीचा सोहळा असून याच महालक्ष्मीकरिता लागणारे मुखवटे तसेच इतर साहित्यांच्या कामात कारागीर व्यस्त असल्याचं चित्र येवल्यात दिसत आहे. चकले एकदा पण माझं नाव दीपाली सुरेश विश्वांबर, येवला. आमच्या इथे 20 ते 25 वर्षापासून गौराईची विक्री चालू आहे. आमच्या आता 2 दिवसावर गणपती आले आहे आणि गणपतीची बहीण ही गौराई तिच्या पाठोपाठच येते. आमच्या इथे सर्व सामान गौराईची विक्रीला आहे. धाडाच्या हात, आशीर्वादाच्या हात, सुट्ट्या हात, कोठ्या, गॅलनाइज कोठ्या, स्टीलच्या कोठ्या, शाडूचे मुखोटे, पितळी मुखोटे, सर्व सामान योग्य दरात मिळते. साज शृंगार पण मिळतो. पितळी मुखोटे पेंटिंग करून मिळतात. आणि ह्या वर्षी कच्च्या मालामध्ये 20 ते 25% दरामध्ये वाढ झालेली आहे. आम्ही याची सुरुवात 4 महिन्यापूर्वीच करतो. 4 महिन्यापूर्वीच आम्ही या मालाची तयारी आणि कच्चा माल तयार करतो. गौराईचे मुखोटे आम्ही 4 महिन्यापूर्वी तयारी करतो. कच्चा माल आणून ते तयार करण्याचं काम 4 महिन्यापासून चालू आहे. आता हा शेवटचा हात आम्ही त्याच्यावर मारतोय. पूर्ण तयारी झालेली आहे. आता गौराईची वाट बघत आहोत. सावराम विश्वंभर, येवला. माझ्याकडे गेल्या 20-25 वर्षापासून गौराईचे सामान मिळते. योग्य दरात असे सामान असते माझ्याकडं. शाडूच्या कोठ्या, शाडूचे हात, मुखोटे, गॅलनीच्या कोठ्या. माझ्याकडं 1000 पासून तर 5000 रुपयापर्यंत साधारणतः एक गौराईचं सामान असतं. साधारणतः हात, कोठ्या वगैरे सर्व जर घेतलं तर 5-1 हजारपर्यंत सगळं मटेरियल बसतं. यावर्षी कच्च्या मटेरियलचे भाव वाढल्यामुळे जवळपास 25% फरक पडला यावर्षी. तरी आम्ही आता दिवस रात्र हे सगळं तयार करत आहोत आणि आता ह्या गणपतीच्या उत्सवामध्ये आम्ही ही गौराईची वाट बघत आहोत. आमच्याकडे शाडू मुखोटे आहेत.
शाडूचे बाळ, शाडूचे मुकुट आहेत आणि ते आता तयार करण्याचं काम हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकणातील गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक निघणार आहेत. प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने याही वर्षी विशेष बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येवला एसटी आग्रातून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांकरिता विशेष 23 बस रवाना झाल्यात. तुम्ही तुमची टाका त्या गाडीवर टाकायला लागेल. आता थांबा ना, फोटो तर होत नाही सवय झाली बरं का. थांबायला लावणार आहे की मी. मी आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे आपणास सांगू इच्छितो की गौरी गणपतीसाठी 2025 या सालात सुद्धा आपल्या येवला आगारामार्फत 23 बसेसचं नियोजन देण्यात आलेलं होतं. आपल्या नाशिक विभागातून एकूण 330 बसेस या गौरी गणपतीसाठी मुंबईहून कोकणाच्या विविध भागात जाणार आहेत. त्या अनुषंगाने आज आपल्या आगारातून आपण 23 बसेस सोडत आहोत. मी आपल्या अनुषंगाने माझ्या चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की आपण ज्याप्रमाणे दरवर्षी निर्विघ्नपणे गणपती यात्रा पार पाडत असतो, याही वर्षी आपण आपली गणपतीची यात्रा निर्विघ्नपणे पार पाडू. तसेच मी कोकणवासियांचा जो हा आनंदाचा सण आहे, त्या कोकणवासीय प्रवाशांना आपल्या राप महामंडळाच्या येवला आगाराच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्यामार्फत जास्तीत जास्त प्रवाशांनीही राप महामंडळाचाच वापर करून राप महामंडळास पुन्हा गतवैभव निर्माण करून द्यावे व जास्तीत जास्त उत्पन्नात भर पाडावी. येवला शहरातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः पाणी पुरवठ्याच्या वेळेसच वीज गायब होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचारी फोन उचलत नसल्याचं संतप्त नागरिकांनी थेट महावितरण कार्यालय गाठले आणि महावितरण कार्यालय परिसरातच ठिय्या आंदोलन केले. यापुढे वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय. महावितरण कर्मचाऱ्यांचा धिक्कार असो, महावितरण कंपनीचा धिक्कार असो, वायरमन कर्मचाऱ्यांचा धिक्कार असो. जय भवानी, जय शिवाजी. हाय हाय एमएससीबी, हाय हाय एमएससीबी, हाय हाय एमएससीबी, हाय हाय. गेल्या 2 ते 3 वर्षापासून आमच्या भागात निलगल्ली असो, गुजरवाडा असो, कासरगल्ली असो, पिंजरगल्ली, बुंदेलपुरा या भागात पाणी आल्यानंतर लाईट लगेच फेज जातो. कुठल्याही कर्मचाऱ्याला इथं संपर्क केला, अधिकाऱ्याला संपर्क केला तर कोणीही अवेलेबल नसतं. यांचे फोन बंद येतात. आज अक्षरशः पाणी आलेले आमच्या भागात. पाणी आल्यानंतर आम्ही सर्वजण यांचे फोन लागत नाही म्हणून आम्ही ऑफिसला संपर्क करण्यासाठी आलो, पण ऑफिससुद्धा सुरसुराट आहे, कोणीच त्या ऑफिसमध्ये नाही आहे. ही वीज जो विषय आहे तो अति आवश्यक याच्यात तो असलेला विषय आहे, पण इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या याचं गांभीर्य नाही. त्यामुळं आम्ही आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे. जर का याच्यावर यांचा दखल घेतली नाही तर भविष्यात आम्ही ह्या एमएससीबीला कुलूपसुद्धा ठोकू, हे आपण आपल्या माध्यमातून आम्ही इशारा देतोय. ऐन सणासुदीच्या काळात गणपती उत्सव आहे, नवरात्र आहे, दिवाळी आहे, बरेचसे एमएससीबीच्या तारा खाली लोंबलेला आहे.
जेणेकरून त्या मिरवणुकी रस्त्यात जातात अशा घटना घडलेल्या आहे का MECBच्या तारा तुटलेल्या आहे याचा सुद्धा MECBच्या कर्मचाऱ्यांना भान नाही। माझं आपल्या माध्यमातून त्यांना इशारा आहे का तुम्ही ह्या गणपतीच्या आधी केले नाही काम तर निश्चित आम्ही याच्यापेक्षा मोठं स्वरूपात आंदोलन उभं करू। छत्रपती संभाजीनगर येथे काही दिवसापूर्वी माजी मंत्री बच्चू कडू यांनी मेळावा घेतला होता। मेळाव्यात शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि आंदोलनाची दिशा यांच्यावर चर्चा झाली होती। याच अनुषंगाने सुभेदारी गेस्ट हाऊस येथील VIP हॉलमध्ये बैठक पार पडली। या बैठकीला माजी मंत्री बच्चू कडू, महादेव जानकर, आमदार कैलास पाटील यांची उपस्थिती होती। यामध्ये शेतकरी कर्जमाफी, 7/12 कोरा, मुंबई आंदोलन, शेतमालाला हमी भाव, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाची भूमिका या विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली। 75 लाख टन डाळी आयात केलेल्या आहेत। डाळ उत्पादक कारखानदारांनी दिल्ली सरकारला मेमोरंडम दिलाय की आम्ही कसं काय MSP देऊन डाळी विकत घ्यायच्या। या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वामीनाथनांनी जी MSPची नेगोशिएशन केली आहे C2+50% ती तर भारत सरकारने जाहीर केलेली नाही आहे, पण जी A2FL वर 50% जाहीर केलेली आहे ती सुद्धा बाजारात मिळत नाही, अशी परिस्थिती आहे। मी बच्चू भाऊंच्या मागे लागलो होतो की बाबा MSP मिळत नाही तर कर्ज परत कसं करायचं। त्याचं उत्तर मी MSP पेक्षा 20% जास्त होता, आपल्याकडे 20% जास्त म्हटलेलं आहे। आता हे सगळे आमचे राजकीय घोषणा आहेत, त्या सगळ्या जसा 7/12 कोरा करू तशा, पण आजची परिस्थिती काय आहे मी तुम्हाला फक्त तुमचं लक्ष देतो। मुक्त अर्थव्यवस्था खूप झालं, आपण बसू चर्चा करायला। आजची परिस्थिती अशी आहे की जगाच्या बाजारात कोणत्याही शेतीमालाला भाव नाही आहे एक्सेप्ट साखर आणि तांदूळ। आता अशी बातमी आहे की तांदळाचे भाव जगात पडायला लागले। मी एका काँग्रेसच्या नेत्याला विचारलं, म्हणतो तुम्ही छत्तीसगड बाजूला आणि भंडारा गोंदियाच्या ठिकाणी आंदोलन करत 3100 रुपये आणि 3200 रुपये धान विकत घेण्याचं। काँग्रेसची गोची काय होते, मग त्यांना तेलंगणामध्ये घ्यावं लागेल, त्यांना कर्नाटकात घ्यावं लागेल, हे समजून घ्यावं। मला वाटतं हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागेल की कसं राजकारण चाललेलं आहे। आता तिथे तुम्ही जर 30% जास्त देता तर मग आम्हाला का नाही, मी मोदींना पत्र टाकलेले हे सगळे। आता माझ्यासोबत माणसं नाही आहेत, मी मान्य करतो, मी एकटाच करतो, माझ्या माणसं नाही फक्त व्हिडिओ लागत असतात। आपण शेतकरी म्हणून एकत्र करणं, आता OBC मराठा हा एक नव्या महाराष्ट्रात भाग आहे, जे परिणाम शेतकऱ्यांवर धार्मिकतेचे असू दे, फुटेजच घेऊन आम्ही बाकी काही घेते तू बस प्रचंड प्रमाणात सुटलाय। त्याच्या कार्यकर्ता म्हणून ते म्हणाला ठीक आहे, मी जातपात धर्म। नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आलेलं कांद्याचं लावगड काही ठिकाणी सुरू झालेली आहे, तर राज्यात गेल्या 15 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात शेतजमिनी आणि घरांचं मोठं नुकसान झालंय, तर नाशिक जिल्ह्यातील काही भागात फक्त रिमझिम पावसावरच शेतकऱ्यांना समाधान मानावं लागतंय। तर चांदवड तालुक्यातील कांद्याच्या लागवडीला सुरुवात झाली असून ही लागवड पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे। विहिरीमध्ये अद्याप पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय। शेतकरी सांगतात की कांदा लागवडीसाठी एकरी तब्बल 30 ते 35 हजार रुपयाचा खर्च येत असून पावसाचं आगमन समाधानकारक नसल्याने आगामी हंगामात उत्पादनाबाबत शंका निर्माण झाली आहे। रेखा सारस्कर। काय कांदे लावताय तुम्ही? कांदे लावण्याच्या संदर्भामध्ये सांगा बरं, का कशावर लावताय? पाणी तर नाही अजून म्हणत्या। सध्या आम्ही वरच्या पाण्यावर लावून राहिलो कांदे। पाऊस तर म्हणावा असं झालेलं नाहीये, नदी नाले काय अजून वाहिलेले नाहीये, पण
शेतकऱ्याच्या संदर्भात आम्ही वरच्या पावसावरही कांदे लावून देऊ राहिलो. मला वाटतं का पाऊस येईल पुढे अजून जास्त कमी? ते काय सांगता येत नाही. पण आता जे कांदे लावताय ते फक्त आता थोडीशी वल आहे याच्यावरच लावून राहिलो आम्ही. काका काय सांगाल तुम्ही आज तुमच्या शेतामध्ये कांद्याची लागवड चालू करताय? हो. काय नाव आपलं? दत्तू किसन मापारी, राहणार देवगड तालुका चांदवड जिल्हा नाशिक. बरं, या ठिकाणी तुम्ही जी कांद्याची लागवड चालू करताय, हो, तर ही लागवड तुम्ही आज चालू केली आहे? ही लागवड चालू केली म्हणजे पावसाच्या भरोश्यावर सगळी. आज विहिरीमध्ये काही नाही, परसक पाणी फक्त. पोळ कांदे म्हणजे फक्त पाण्याच्या पावसाच्या भरोश्यावर आहे. आता पाऊस तुमच्याकडे कधीपासून बंद झालाय? पाऊस आज 3 दिवसापासून बंद आहे. किती दिवसांपासून पाऊस चालू होता सारखा? 8 दिवस सारखा चालला, पण इतका काही जोरात पाऊस झाला नाही. 8 दिवसाचा पाऊस झाला पण जोरात काही झाला नाही. जमिनीतून काही पाणी वाहिलं नाही, फक्त एक 20 पाणी झालं फक्त काहीतरी. लोकांना लागवडीसाठी किती पैसे देणार तुम्ही? आणि गाडी भाडं? 2000 रुपये. कुठली टोळी? चांदोरी सायकल. आता तुमचे कांदे किती एकर लावताय तुम्ही? आता काय बसते ते एकराच्या पुढेच बसते. एकराच्या पुढे बस. कांद्याची लागवड करताना एकरी किती खर्च येतो तुम्हाला सरासरी? सरासरी 25,000 रुपये खर्च आहे. गाड्यापर्यंत? गाड्यापर्यंत लाख रुपये खर्च आहे. बरं, एकरी. त्याच्यामध्ये औषध आले, वाहतूक काढाई कापाई सर्व लाख रुपये खर्च आहे. मेहनतीचा खर्च, जमीन नाही, शेतकऱ्याची मेहनत वायाची, मेहनतीचा नाही. काय नाव आपलं? बाळासाहेब मधुकर चालूस. बरं, काय शेतामध्ये तुम्ही आता कांदे लागवड करताय, कशा पद्धतीने? कोणत्या पाण्याच्या अपेक्षेवर करताय? वरील पाण्याची अपेक्षा आहे. सध्या तुमच्याकडे पाऊस चांगला झाला नाही? पाऊस नाही पाहिजे असा पाऊस नाही झालेला. आणि आता तुम्ही बोलले मध्ये 1 ते 2 परस पाणी विहिरीमध्ये आहे. हो. तर मग पुढे जर पाणी नाही आलं तर ह्या कांद्यांच्या बाबतीत काय मत आहे तुमचं? कांदे येणारच नाही पाऊस नसतो. पाणी किती भरणं? अजून 1-1.5 महिना तुमचा पाऊस. बस 1-1.5 महिना तुमचं झालं तेवढेच भाजी बिजी आलेली तरच ते कांद्याचं होणार. मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्या व्हिडिओमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर एक बॅग आहे आणि त्या बॅगेत पैसे असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. यावर बोलताना पैसे कमी पडल्यास माझ्या बॅगा उघड्या आहेत असे शिरसाट यांनी वक्तव्य केले. डीजे ऐवजी बँड पथक ढोल पथकावर भर द्या. ऐकायला पाहायला छान वाटतं. पैशासाठी व्यासपीठावर नेते आहेत, त्यांनी नाही दिले तर शेवटी मी आहेच. माझी बॅग उघडीच आहे. आपण व्हिडिओची चिंता करत नाही असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. याच्यासाठी एकदम डोळ्यात तेल घालून वाद सुरू झाला पाहिजे मानसिकतेमध्ये आहे. मी बीजेपी सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, नका करू. काय करायचं आपल्याला? 40 गावचं बँड मागवा ना, वैजापूरचं मग कुठलचं मागवा. पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत. आणि काही नाही जमलं तर मी आहेच. बॅग माझी उघडीच आहे. पण चांगला संदेश द्या. हे शहर माग आहे, हे जाऊ द्या. हे असे चालत राहतात, असं सगळे व्हिडिओ सगळे हे सोडून द्या. संजय शिरसाट त्याची कधी चिंता करतो का? काय करायची चिंता करतो? उलट लोक आपल्याला जर करोडपती समजत असेल तर आपल्या बापाचं काय चाललंय? हाबी डायरेक्ट फेमस झाला काय माझा? म्हणून आपण त्याची चिंता करायची नाही. परंतु शहर जर एखाद्या चांगल्या मार्गाने जात असेल तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका ही प्रत्येकाची असते. मंडळाच्या अध्यक्षाला विनंती, काय शहाणपणा शिकवायला लागले आम्हाला. आता आम्ही तर 10,000 रुपये देऊन बसलो त्या डीजे वाल्याला. भाऊ 10,000 गेले चालेल रे, परत एखाद्याचं 5 वर्षाचं पोराचं काम घरी झालं तो आयुष्यात उठवतो. एखाद्याच्या त्या हार्टनी एखादा जर गेला ना तर त्याचा संसार उद्ध्वस्त होईल. काय काय ठिकाणी आता ते गेले ते दिवस जाऊ द्या. मागच्यानी काय केलं, एमएससीबीची तक्रारी वारंवार येतात. त्या सगळ्या मागच्या तक्रारी सोडा.
आज आपल्याला काय करायचं याच्यावर लक्ष केंद्रित करा. मला अपेक्षा आहे हा गणेशोत्सव अत्यंत चांगला एक वेगळा संदेश देणारा असेल. जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी माझ्या मंडळाचं नाव किंवा मी केलेला कार्यक्रम हा माझ्या एरियामध्ये ज्या भागामध्ये तुम्ही राहतात त्या सर्वांना वाटलं पाहिजे. अरे संस्थापक अध्यक्ष तर कधी बदलले नाही, पण तो गणेश महासंघाचे अध्यक्ष दरवर्षी, गणेश मंडळाचे अध्यक्ष दरवर्षी बदलले जातात. म्हणून ते माझ्या कार्यकालामध्ये जे चांगलं काम केलंय ते माझ्या त्या लोकांना दिसलं पाहिजे, हा त्याच्या मागची भावना आहे. बाकी गणेश मंडळातून अनेक नगरसेवक होतात, आमदार होतात, मंत्री होतात. डॉक्टर कराडाने ज्यांना वचनं दिले असेल त्यांनी त्यांच्याकडे जावं, ते त्यांना नगरसेवक करतील. हॅलो, भाजप इतके हुशारीने आशीर्वाद द्यायला काही मागं पुढे पाहतच नाही. परंतु हे यासाठी की खऱ्या अर्थानं डॉक्टर कराडांनी काही चूक बोललेलं नाही किंवा त्याच्यावर टीका बिलकुल नाही. याच्यातून चांगले कार्यकर्ते निर्माण व्हावं आणि त्याच्या मागची भावना असते. म्हणून तुमच्यावर सर्व डिपेंड आहे. या शहराचं राजकारण, या शहराचा विकास, या शहराची संस्कृती, ही संस्कृती तुम्ही जपा आणि पोलिसांना सुद्धा सहकार्य करा. आयुक्त सर्व जे काही आहेत त्यांना सहकार्य करा. एक इतकं चांगलं वातावरण या शहरामध्ये दिसेल. आता चिंता करू नका. आता माझं शहर थांबणार नाही, तर फास्ट गतीने पुढे जाणार आहे. म्हणून या गणेशोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा. गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे. विघ्नहर्ता आहे. विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातलं, तुमच्या आमच्या आयुष्यातलं सर्व विघ्न दूर करेल अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.